तुमची एक ठराविक कपात असते रक्त, ती कपात देखील तुम्हाला परत मिळते सगळे काढून देतो आम्ही सगळं किती आहे किती त्याची एक प्रत माझ्याकडे टाकायची. हो हो वर्कआउट करू आम्ही की ॲक्च्युली आपण किती परमिट किती आहे हे सगळं तुमच्याकडे हिशोब असा नाही हिशोब आहे काय झालं आपण त्यांच्याकडे करूया 18,000 रुपये हां आमचा 15 दिवसाखाली गव्हर्नमेंट खऱ्या अर्थानं जसं कोरोनामध्ये कोरोना योद्धे असतात तर खरे हे आपल्याला जीवन जगण्यासाठी जे काही स्वच्छता राखतात ते खरे हे योद्धे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी प्रथमतः टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करतो. यासाठी आपण ही जबाबदारी शासनाच्या वतीनं यशस्वी एंटरप्राइजेस यांच्याकडं सोपवण्यात आलेली आहे. ते देत असताना ही अपेक्षा आपली होती की इथलेच कर्मचारी इथले सुपरवायझर आपण घ्यावेत. ही अपेक्षा त्यांनी स्वतःहून पूर्ण केलेली आहे. बऱ्याच महिलांनी माझ्याकडं सांगितलं होतं की साहेब आम्ही आता कमी जास्त लिहिला काय होईल, आपण ती भेटी तसली काहीच आपण मागायची नाही. आपण काम करणारे आहात आणि तुमच्या कामाची योग्य किंमत सगळ्यांच्या वतीनं केली जाईल. उमरगा शहर आता या काही दिवसामध्ये 1.5 महिन्यामध्ये आपण एक माझा वाट माझी जबाबदारी म्हणून एक ग्रुप केलेला आहे. त्या ग्रुपचं उद्घाटन आपण गेल्या महिन्यामध्ये केलं. आदरणीय खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या हस्ते केलेलं होतं. त्याचे रिझल्ट इतके चांगले आहेत की ज्या गल्लीतून एखादा फोटो येतो व्हिडिओ येतो तिथं लगेच हे काम 24 तासाच्या आत पूर्ण होतं. कधी कधी एखादा दिवस एक्स्ट्रा जातो. माझी एजन्सीच्या मानवीयांना विनंती असेल की आपण हे काम अविरत अशाच पद्धतीनं चालू राहावं. राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानाचे अनेक पुरस्कार आजपर्यंत मिळालेले आहेत, परंतु आता प्रस्ताव देताना पासून ते पुरस्कार मिळेपर्यंत आम्ही त्याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून राहणार आहोत. कुठेतरी फक्त स्वच्छ भाग दाखवून बाकीचा परीक्षणापुरता दाखवून आपल्याला पारितोषिक मिळवण्यासाठी काम करायचं नाही, तर आपल्याला खरंच शहर स्वच्छ करून आणि त्या जी कमिटी असते त्या कमिटीला संपूर्ण शहरात स्वच्छ आहे दाखवून आपल्याला काम करायचं आहे.